if a is equals to this, b is equals to this, c is equals to this, then we have to find out this. ओके, हा होमवर्कसाठी क्वेश्चन आहे, सॉल्व करायचा सगळ्यांनी. ओके, येईल ना करता. आत्ता त्या टाईपचा एक न्यूमरिकल घेतला, त्या पद्धतीने करा. आता दुसरा एक न्यूमरिकल आहे, काय म्हणलं आहे, Z1 आणि Z2. असा एक Z1 आहे आणि हा Z2 आहे. दोन्ही कसे कनेक्ट केलेत, पॅरलर कनेक्ट केलेत. आणि काय करायचं आहे, इक्वलंट काढायचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे R1 R2 जर पॅरलर असेल तर आल इक्वलंट काय काढतो आपण, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. सिमिलरली Z1 Z2 साठी काय येईल, Z इक्वलंट इज इक्वल्स टू Z1 Z2 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2. मग Z1ची ही व्हॅल्यू दिलेली आहे, हिला पोलारमध्ये केलं आहे. Z2ची ही व्हॅल्यू दिली, हिला पोलारमध्ये केलं. आता तुम्हाला माहिती आहे काय, ॲडिशन सबस्ट्रॅक्शनसाठी काय घेतात, रेक्टँग्युलर फॉर्म. आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी काय घेतात, पोलार फॉर्म. चला करा मग. इथं काय वर आलं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन आलं तर काय घेणार आपण, पोलार फॉर्म घेणार. म्हणजे किती, 7.69 ॲट अन अँगल ऑफ 66.80. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 20 ॲट अन अँगल ऑफ -53.13 डिवायडेड बाय, खाली काय बेरीज आहे. मग इथं काय घेणार तुम्ही, रेक्टँग्युलर फॉर्म. म्हणजे काय, 3 + J7 प्लस 12 - J16. तर याचं मल्टिप्लिकेशन करा. वीस गुणिले 7.59 3.8 ॲट अन अँगल ऑफ, याची दोन्हीची बेरीज. आता याची दोन्हीची बेरीज केली तर हे वजा वाक्य जसं तसंच राहील. म्हणजे 66.80 - 53.13. 13.67 डिवायडेड बाय. आता इथं काय करायचं, याची बेरीज करायची. म्हणजे हे काय येईल, 15. आता इथं हे काय आहे, 7 - 16. 7मधून 16 गेले, किती उरले, -9 उरले. मोठ्या संख्येचं चिन्ह राहत असतं, लक्षात घ्या. मग आता याला काय करायचं आहे, याचा आधी पोलारमध्ये घ्यावं लागेल, डायरेक्ट नाही करता येत. तर हे आलं 153.8 ॲट अन अँगल ऑफ 13.67. हे जसं तसं घ्या, डिवायडेड बाय, हे काय आहे, याचं पोलारमध्ये घ्या. पोलार ऑफ 10, -9. येते -30.96. हे मायनस आहे म्हणून इथं मायनस. आता इथं काय करायचं आहे, वजाबाकी करायची. इथं भागाकार करायचा. इथं काय येईल, ZT इज इक्वल्स टू 153.8 भागिले 17.49 करा बरं. 8.79 ॲट अन अँगल ऑफ, हा अँगल मायनस हा अँगल, मायनस ऑफ मायनस प्लस होईल. म्हणजे दोन्हीची बेरीज. $44.63. हो. तर हे आला आन्सर. परीक्षेमध्ये 4 मार्काला विचारलेला प्रश्न आहे. कधी, समर 12ला. चुकलं रे याचं. आपलं करेक्ट आहे, त्यांचं चुकलं आहे. सो प्रॉब्लेम नंबर 3.7.7 पुस्तकामध्ये चुकलं आहे. यांनी ह्या दोन्हीची गुणाकार जो आहे ना, तो काहीतरी 27 घेतला, पण आपला करेक्ट आहे. याचा आणि याचा गुणाकार 27 येऊ शकत नाही.
ठीक आहे, मग याला पुन्हा तुम्ही रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये पण कन्वर्ट करा. चला, याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये करा. रेक्टँग्युलर ऑफ 8,79 6.25 प्लस जे टाइम 6.17 ओहममध्ये. ओके, तो प्रॉब्लेम नंबर 3.7.7 टेक्नॉलॉजीच का, हा टेक्नॉलॉजी जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये चुकलेलं आहे. हे आपलं करेक्ट आहे. ओके, याच टाईपचं एक न्यूमेरिकल तुम्हाला होमवर्कला देतो, करून घ्या. Z1 इज इक्वल्स टू 10 प्लस J5 आणि Z2 इज इक्वल्स टू 8 प्लस J6. ZT काढा वेन कनेक्टेड पॅरलल. ओके, Z1 दिलंय, Z2 दिलंय, ते पॅरलल कनेक्शन असल्याच्या नंतर इक्वलंट काढायचं याच पॅटर्नमध्ये. ओके, 4 मार्काला विचारतात, काय अवघड आहे काही.